अरे आरामात उतरला एकदम. पण इथे पितोय. बघा तर नमस्कार मित्रांनो, SD गायकवाड ब्लॉग्स मध्ये आज हा ब्लॉग खूप रात्री बनवतोय. बघू शकता तुम्ही, रात्रीचे वाजलेत 1 वाजलेत आणि आपला हा ब्लॉग बनवतोय कारण का आज MP वरून डायरेक्ट आपल्याकडे बैल येतोय. तो म्हणजेच डोंगरिया आणि एक चिमटा, असा हे 2 बैल आपल्याकडे येणार आहेत. खूप असे नावाजलेले बैल आहेत आणि आपल्याकडे आता उतरणार आहेत. म्हणजे अजून 1 वाजलेलं आहे, 3 वाजेपर्यंत येतील कदाचित ते. इकडे आता आपल्याकडे उम्या का पण आहे, तर उम्याकडून थोडीशी माहिती घेऊया. तो उम्या का आपला MP वरून बैल येतो, तर काय सांगशील त्या बैलाबद्दल? MP मधून आता 2 बैल आपल्याकडे उतरणार आहेत. यस, आपला माझा बारका भाऊ आकाश राऊत, ते स्वतः तिकडे गेलते 10 दिवसापासून. 10 दिवस झाले असेल. 10 दिवसापासून ते तिथे आहेत आणि 10 दिवसापासून तिथे म्हणजे त्यांच्याकडे चालू असं शर्ती पट असतो त्यांच्याकडे, तर कंटिन्यू पट चालू आहेत. तर त्या पटांमध्ये त्यांनी 10 दिवसामध्ये 2 बैल निवडून काढली. 2 बैल म्हणजे डोंगरिया आणि एक चिमटा बैल. आता वाजले तर 1 वाजला. 1 वाजले बरोबर आहे. आता ते एक काहीतरी मला असं वाटतं अर्धा तासामध्ये पोहोचतील इथं. तर तुम्हाला आता त्यानंतर ब्लॉक मध्ये दिसेल का ती 2 बैल या महाराष्ट्रात सर्वात जास्त स्पीड आहे त्या बैलांना. आणि तुम्हाला ते पुढच्या म्हणजे जो पुढचा 8 मैदान असेल त्या मैदानात नक्की 2 जण पळताना तुम्हाला दिसेल. कैलास म्हणजे मोहन शेठ राऊत त्यांच्या नावाने गाडी पळेल. ओके, डोंगरे आणि चिमटा. डोंगरे आणि चिमटा ही बैल ह्या मुंबई भागात कधीच नाही आली. ते आपलं पहिल्यांदा येणार ग्रुप या नावाने पळणार आहेत. मोहन शेठ राऊत या नावाने पळणार आहेत. यस 1500 किलोमीटर एवढा लांबून ते आपल्या इथे येणार आहेत. आणि ह्या बदलापूर मध्ये त्या दोन्ही बैलांचं आपल्याकडे स्वागत आहे. ओके, तर खूपच लांबून येणार आहे MP वरून. म्हणजे जवळजवळ तर बघायला गेलो तर खूपच असा लांब असतो तो अंतर. आणि तिकडनं तर बैल येणार आहेत आपल्याकडं. आपला सुंदर पण थोडा आजारी आहे सर्दीच्या कारणामुळे, आणि सुंदर पण लवकरच आपल्याला दिसणार आहे. आणि त्याच अगोदर आपल्याकडे डोंगरे आणि आता चिमटा हा लवकरच आपल्या मैदानात दिसणार आहे. तर चला बघूया, अजून थोडा वेळ वाट बघूया आणि बैल येतीलच. तोपर्यंत व्लॉग बघत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून ठेवा, सबस्क्राईब नसेल केला तर. नवीन व्लॉग्स येतात आपल्या चॅनलवरती. तर चला भेटूया बैला आल्यावरतीच डायरेक्ट. आता आकादा पण आलेला आहे आणि इकडं बैलालाच घेऊन आला डायरेक्ट. बघू शकता बैलाला. आकादा डायरेक्ट 10 दिवसांनी आलेला आहे. डायरेक्ट बैलच घेऊन आलाय. कसं वाटतं आकादा बैल परत बदलावरला येऊन? एकदम भारी. सगळ्या राऊत कुटुंबाला सरप्राईज आणलेलं आहे. डायरेक्ट गिफ्ट आणलेलं आहे, बघू शकता. धुळे डोंगरिया. बैल मारतो पळायला. आर्यन कसा आहे बदलावर मध्ये परत आलाय. डायरेक्ट बैलच घेऊन आले. सगळी तुमच्या तडजोड होती. पाटील काय बोलशील? फुल मजेत का? मलकाम तुटलाय काय करतो त्यांच्या ते घे ना सामान्य मुसा ना. चला घ्या फटाफट. ऊपर चढ़ गया तू. चलो उठा जाएंगे उतरेगी चल का तिथे टाकून पहिला बैल उतरून गेला. नाही थांब ना. कुठला चारा आहे? चारा कुठला आहे? चारा आहे त्याला लागतं. उतरला आहे. कोण निषेध
एक साइड में रख दो हा हो ना काढ ना फटाफट चल ना चिमटा तर बघू शकता आता चिमटा उतरणार आहे येऊ द्या चिमट्याला इकडून आधी उडी मारत चिमटा आरामात येऊ दे मारतो काय तू रागात बघतो रे थांब जरा थांब हो ना बघ डोंगरिया अरे आरामात उतरला एकदम अरे इथूनच कॉल सुटलाय चिमटा आणि इथं डोंगरिया बघू शकता मित्रांनो चालवायला आणलेला थोडा खूपच लांब प्रवास करून आले जवळजवळ 1500 किलोमीटर बघू शकता डोंगरिया इकडे आई पण आलेले काकी पण आलेले बैलाची आरती करायला माझ्या एवढे आहे एकदम शांत होईल आईने आरती केलेली आता काकी करा आरती बोलतात जा 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 याला पण लाव तिकडं काय एवढा ना इकडे नाही बैल इकडे हा नाही मारतीये झाला ना मामा या तुम्ही रूम मध्ये सागरा का कसा वाटतोय बैल बघ तुझ्या हाईटला डायरेक्ट बघ येस मोठा येस मारत आहे ना नाही पकड रंग्या तो चिमटे आहे तो चिमटे बरं पाणी केलं त्याला दोघांना स्वेटर बघू शकता मित्रांनो हा चिमटा शर्टिंग मध्ये नाही दर्शतो अगं इकडे बघ जरा इकडे बघ ना गरमी आका इकडे बघ फोटो काढतो रिंगी लागल गाडी लागली
हा थांब थांब हा थांब झाला हात नको ठेवू. असं उभं नाही राहणार. जा 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 काढला तर हा, जा. काढला तुझा काढला या फॅमिलीचा फोटोशूट चालू आहे पूर्ण काढला मित्रांनो डोंगरियाला पकडलेला आहे खूपच आता शांत बैल आहे मस्त शांत बैल आहे एकदम काहीच करत नाही खूप बुरी बैल बोला फोन केला फेऱ्या मारतो जरा आता हा जरा गोल गोल फिरव इकडे चिमटा येऊ थोडा असा वाटतो रे थोडा पेंडाच खातो रे बाकी काय नाही खात पेंडा आणि दूध तयार मजबूत आहे रे भारी खिला रहा है ना थोड़ा डाल नीचे ऐसे बाकी खिला. खाने तो खाय तो खाया चाललाय सायरागण कुठं नाही आला काय माहिती अरे मग खा रहे ना अभी जल्दी से अपने पास बहुत दान है दान बहुत यस यस डिनर टाइम बहुत लंबे से आहे वो अभी 1500 किलोमीटर खूप लांबून आलेले आहे मध्य प्रदेशवरनं आणि तो थोडासा डिनर टाइम चालू जरा त्याचा खूप गुणी बैल आहे हा सागरा असं वाटतं का आपला YouTubeला तुम्ही बघितलं असेल पण पहिल्यांदा बदलापूर मध्ये बदलाव नाही महाराष्ट्रात पहिल्यांदा आलेला आहे आमचे झाला फोन. बंधू आकाश राऊत यांच्या स्वतः घेऊन आलेत त्यांची मेहनत आहे आणि नक्कीच आम्ही पुढच्या अड्ड्यामध्ये झोळाला उडू यस गुलालाचा भूक लागल्या जरा. ये निकाल दो ना काय केलं झालं मॅटिन बैठेगा उसमें बैठेगा हाँ ठीक है थोड़ा लूज बांध दे कसं आहे काम दूध कुठं दूध आतमध्ये हे दूध आणा न बघू शकता हा तिकडचा असा गवत आहे एमपीचा तुम्ही काय गवताचं नाव काय बोलला थोडं पाणी टाकतो ना आणि पेंड्याशिवाय ते खात नाही आणि दूध आता गवताचं नाव काय इंग्लिश गवत नाही काहीतरी असं नाव कुठला तरी गवत आहे पण नाव नाही माहिती हाच गवत खातात आणि फक्त दूध आणि पेंडा मित्रांनो तर आता बैल खायला बसलेले आहेत आणि आता खातात येत तर बघू शकता तुम्ही त्यांच्या इथलाच फक्त हा गवत खातात आणि पेंडा खातात आणि इथं हा डोंगरिया पण त्यांच्या इथलाच आपला तो गवत खातोय पेंड्याशिवाय काय खात पण नाही इकडे आकाद आहे 10 दिवसानंतर आलेला आहे आज इकडे आर्यन पण 10 दिवसानंतर आलेला आहे इकडे त्यांची आता पाणी पिण्याची सोय चालू आहे गरम पाणी पित नाही ना ते गरम पाणी पित नाही डोंगरिया खूपच असा एकदम सुशिक्षित बैल स्टँडर्ड लिव्हिंग साईज बघा माझी 5.5 फूट माझी हाईट आहे तेवढा हाईटीचा बैल आहे त्याच्यावरती बैल आहे
गरम पाणी पितोय. ज्यादा गरम दिया रे तू. नाही नाही, पितोय पितोय. नाही नाही, पितोय. ज्यादा गरम. हॅलो आहे वाड्यावर येतो गावाची कोण आली बघा त्यांच्यातलं बॉडी बिल्डर आलाय. त्यांच्यातलं बॉडी बिल्डर आलाय. हो ना, त्यांच्यामधला बॉडी बिल्डर आलाय. बैलांचा बॉडी बिल्डर आहे. डोंगरिया एमपीचा. अरे पाणी लागेल तो दाखवला का चिमटा? चिमटा दाखवला ना. चिमटा आता चिमटाने फायनल घेऊन आला. चिमटा आताच फायनल घेऊन आला तिकडं. आणि डोंगरिया पण फायनलला होता. डोंगऱ्या होता पण चिमटाने फायनल घेऊन 1 नंबर चिमटा आला. अच्छा, आणि डोंगरिया डोंगऱ्या पण झाला. चिमटा क्लासिक फिजिक. यस. गरम पाणी शिव पित ना पाहिजे. शेट पाहिजे आलोच काय गरीब माणसाचा खेळणार होती तिकडं. बघा मित्रांनो, आपण गरम पाणी पितो. किती ताण लागले बघू शकतो तुम्ही त्याला. गरम पाणी एवढा फास्ट पितो जसं काय थंड पाणी आहे का उम्या का? गरम पाणी सुद्धा जमत ना. आणि थंड पाणी सारखा एवढा पितो फास्ट मध्ये तो. फास्ट फास्ट एकदम फास्ट. आणि त्याला गरम पाणी लागतो आणि तो पण नळाचा आपण पितो तो नळाचं पाणी. हा शुद्ध. बघू शकता अख्खी बादली संपवली 1 मिनिटात. ते बैलाचे सहकारी आहेत, इकडे पण आहेत. तो अख्खा गरम पाणी अख्खा संपून टाकलं त्यांनी. थोडाच ठेवला फक्त. हो. बैलासोबत बाबा पण आलेले आहेत MP वरून. आणि आपला सोन्या. मित्रांनो, आता बघू शकता शहराला आता दूध पाजा लावलेला आहे. दूध पिला बांधो असतो अंदर. म्हणजे सोडूनच दूध पितो बघ. हा, मानवत. हो ना. डायरेक्ट सोडून दिलं. अरे स्वतःच रे, स्वतःच वरती गेले. अरे त्यांनी स्वतःच घेतला वरती मान मिल. बाप रे बाप. अरे डायरेक्ट सोडून दिलाय रे. बघू शकता मित्रांनो, वाजले रात्री 3 वाजलेले आहेत मित्रांनो रात्रीचे. आणि बघू शकता सगळे अजून जागे आहेत. तरी अर्धेच जागे आहेत, तर अर्धे गेले घरी. बघा डोंगर डायरेक्ट सोडून दिलेला आहे. रोजचा त्याला 6 लिटर दूध लागतं ना. किती रे? 7 ना? 3 लिटर. 3 याला आणि 3 त्याला. दिवसाला 6 लिटर. दिवसाला 6 लिटर दूध लागतो. सकाळी 3 लिटर, संध्याकाळी 3 लिटर. इसको नहला धुलाने के बाद फ्रिज में मत रखा, लेकिन पानी में रख
तर बघू शकता इकडे स्वतः आपले दूध भरायला लावलेला आहे. हा पण तेवढंच दूध पितो ना? किती? 3 लिटर. 3 सकाळी 3 संध्याकाळी. त्याची बरीच हाईट आहे. आपल्याकडचे बैल एवढे हाईटला नसतात ना? ह्यो तरी ठीक आहे, पण त्याचा तर काय नाही, तो लयच मोठा आहे. आदिदा स्वतः भरतोय. तिकडे यांची बैल किती आहेत तरी पण? 15 बैल आहेत का टोटल? सगळी बैल एक नंबरची बैल, सगळी एकदम टॉपचे. मध्य प्रदेश मध्ये 1 नंबरला आहे. नाव काय मालकाचं? अजिम पटेल. अजिम पटेल. अजिम पटेल यांचा डोंगरिया आणि चिमटा. काय पाय बेट काय? तर चला मग मित्रांनो, हा व्लॉग आता इथंच एंड करतो. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. असेच नवीन नवीन ब्लॉग्स येत राहतात आपल्या चॅनलवरती. बघू शकता हा डोंगरिया लवकरच आपल्या अड्ड्यामध्ये दिसणार आहे आणि शर्यत पण होणार आहे आपली. चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.